ॲक्टिंग, एनर्जी आणि फॅशनचा कॉम्बो म्हणजे रणवीर सिंग. कधी आपल्या फॅशनमुळे तर कधी इतर गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असलेला रणवीर त्याच्या एका कृतीमुळे फसलाय. IFFIच्या स्टेजवर येणं त्याला चांगलंच भोवलंय. असं रणवीरनं केले तरी काय, पाहूयात या रिपोर्टमधून. That one shot. Did you see Kantara, sir? That one. आ बैल मुझे मार ही म्हण तर तुम्हाला माहितीच असेल. बॉलिवूडचा धुरंधर अभिनेता रणवीर सिंगच्या बाबतीत नेमकं हेच घडलंय. करायला गेला एक आणि घडलं भलतंच. नुकत्याच गोव्यात इफ्फी म्हणजेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाचा शानदार सोहळा पार पडला. ब्राईट लाईट्स, कॅमेरा आणि समोर बसलेले दिग्गज ऍक्टर्स. अभिनेता रणवीर सिंग त्याच्या नेहमीच्या झोनमध्ये एकदम एनर्जेटिक मूडमध्ये सगळ्यांना एंटरटेन करण्यासाठी रणवीर त्याच्या खास स्टाईलमध्ये स्टेजवर आला. आणि नंतर त्याने जे केलं त्यामुळे तो कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकलाय. तर त्याचं झालं असं की त्यानं कांतारा चॅप्टर 1 मधल्या ऋषभ शेट्टीच्या अभिनयाची नक्कल केली, पण तीच त्याच्या अंगाशी आली. खरं तर त्याला ऋषभ शेट्टीचं कौतुक करायचं होतं. रणवीरनं गमती गमतीत ऋषभकडे बोट दाखवलं. मा चामुंडीचा उल्लेख फिमेल घोस्ट असा केला. कांतारा 3 मध्ये मला पाहायचंय का याला सांगा असा सवाल प्रेक्षकांना केला. त्यानंतर त्यानं डोळे फिरवले, जीभ बाहेर काढली आणि कांतारा सारखा आवाज काढला. त्याचं हेच कृत्य त्याला नडलं आणि अशी सेम ऍक्शन त्यानं स्टेजच्या खाली ऋषभच्या समोरही केली होती. तेव्हा ऋषभनं त्याला असं करू नकोस असं आधीच सांगितलं होतं. स्वाभाविकच रणवीरचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानं देवाची थट्टा केली अशी टीका त्याच्यावर होतीये. त्यावरूनच वादाची ठिणगी पेटली. तेव्हा माफी मागण्याची वेळ रणवीरवर आली. माझा हेतू फक्त ऋषभच्या अभिनयाचं कौतुक करणं इतका होता. त्या सीनसाठी किती मेहनत करावी लागली असेल हे एक अभिनेता म्हणून मला माहितीये आणि म्हणूनच मला त्याच्याबद्दल प्रचंड आदर आहे. आपल्या देशातील प्रत्येक संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर आहे. पण माझ्या वक्तव्यामुळे किंवा कृतीमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून माफी मागतो असं रणवीरनं म्हटलंय. रणवीर सिंग आदित्य धर यांच्या धुरंधर या ऍक्शन थ्रिलर मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र त्याआधी घडलेल्या या कांतारा चॅप्टरमुळे त्याची चीथू होतीये. पण पब्लिसिटी मग ती वाईट का असेना फिल्मी दुनियेसाठी चांगलीच असते. आता रणवीरला या बॅड पब्लिसिटीचा फायदा होतो की फटका बसतो, कांतारा कोपला की पावला हे धुरंधर रिलीज झाल्यावरच समजेल. कस्तुरी मराठेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.